श्री गजानन आर्ट्समध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत मोत्यांची समई। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे 6 नंबरचे पांढऱ्या कलरचे मोती, लाल कलरचे मोती, पिवळ्या कलरचे मोती, 4 नंबरचे कथ्या कलरचे मोती, दोरा, कात्री, सुई आणि हे क्रिस्टल मणी। तर चला सुरू करूया। सर्वप्रथम सुईमध्ये दोरा ओवून घ्यायचा आणि दोऱ्याच्या शेवटी गाठ पाडून घ्यायची। त्यानंतर 6 मणी ओवून घ्यायचे पांढऱ्या कलरचे आणि सर्वात पहिले जो मणी ओवला होता त्यातून सुई ही वरच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची। त्यानंतर इथे असे एक सर्कल तयार होतं। आता सुईमध्ये 5 पांढरे मणी ओवून घ्यायचे आणि ज्या मणीमधून सुई बाहेर निघाली आहे त्याच मणीमधून सुई ही पुन्हा फिरवून घ्यायची। अशा प्रकारे एका मणीवर इथे सर्कल तयार झाला आहे। तसंच आपल्याला 6 मण्यांवर सर्कल हे करून घ्यायचं आहे। आता ह्या पांढऱ्या मण्यामधून म्हणजे सर्कलच्या पुढच्या पांढऱ्या मण्यामधून सुई ही बाहेर काढून घ्यायची। आता आपल्याकडे 2 पांढरे मणी आहेत आणि आपल्याला आता 4 मण्यांची आवश्यकता आहे। तर 4 पांढरे मणी ओवून घ्यायचे आणि 1, 2 ह्या दोनही मण्यांमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची। अशा प्रकारे हे दुसऱ्या मण्यांवर सुद्धा सर्कल तयार झाला आहे। आता पुन्हा सुई ही पुढच्या मण्यामधून काढून घ्यायची। अशा प्रकारे प्रत्येक मण्यांवर आपल्याला सर्कल बनवून घ्यायचं आहे। तर मी पण बनवते, तुम्ही पण बनवून घ्या। अशा प्रकारे आपले 5 सर्कल तयार झाले आहे। आता शेवटच्या सर्कलमध्ये काय करायचं ते सांगते। आता आपल्याकडे 3 पांढरे मणी आहेत। आपल्याला 3 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत। आता हा पहिला पांढरा मणी, यातून सुई बाहेर काढायची। त्यानंतर हा मधला पांढरा मणी, त्यानंतर हा बाजूचा पांढरा मणी। अशा प्रकारे 3 पांढऱ्या मण्यांमधून आपण सुई ही फिरवून घेतली। अशा प्रकारे एक छोटं षटकोन आपलं तयार झालं आहे। आता आपल्याला ह्या मणीपर्यंत सुई आणायची आहे, कोपऱ्यातला पांढरा मणी। इथे सुद्धा आपल्याला 6 चे सर्कल बनवायचे आहे। आपल्याकडे 1 मणी आहे, 5 मणी ओवून घ्यायचे आहे। आता ह्याच पांढऱ्या मण्यामधून आपल्याला सुई ही बाहेर काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपलं एक सर्कल तयार झालं आहे। पुन्हा आता सुई ही 2 मण्यांमधून बाहेर काढायची। 1 मणी, मग 2 मणी, पुन्हा 1 मणी, 2 मणी, अशा प्रकारे करायचं। आपण आता 3 मणी आपल्याकडे पांढरे आहेत, 3 मणी ओवून घ्यायचे आहेत। 3 मणी ओवल्यानंतर हा पहिला मणी, हा मधला दुसरा पांढरा मणी, आणि त्याच्या बाजूचा हा पांढरा मणी। अशा प्रकारे ह्या 3 मण्यांमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची। आपलं हे दुसरं सर्कल तयार झालं आहे। त्याचप्रमाणे आता ह्या एका मणीमधून सुई बाहेर काढायची। आता इथे आपल्याकडे 2 पांढरे मणी आहे, आपल्याला 4 मणी ओवून घ्यायचे आहेत। ज्याप्रमाणे आपण इकडे केलेले आहे सर्कल त्याप्रमाणे सर्व मण्यांवर सर्कल करून घ्यायचे। आणि आता शेवटच्या सर्कलवर काय करायचं ते सांगते। आता आपल्याकडे 4 पांढरे मणी आहेत,
तर ह्या पांढऱ्या मण्यापर्यंत सुई ही बाहेर काढून घ्यायची. अशा प्रकारे 4 पांढरे मणी आपल्याकडे आहे. आपल्याला 2 पांढरे मणी ओवून घ्यायचे. त्यानंतर हा पांढरा मणी, आता आपल्याला ह्या कोपऱ्यातल्या मण्यापर्यंत सुई ही फिरवून आणून घ्यायची आहे. त्यामुळे आपल्याला ह्या सर्कलच्या सर्व मण्यांमधून सुई बाहेरच्या साईडनी काढून घ्यायची आहे. पुन्हा आपल्याला षटकोनच्या वर षटकोन असं बनवून घ्यायचं आहे. आता आपल्याला ह्या कोपऱ्यातल्या पांढऱ्या मण्यापर्यंत सुई ही बाहेर काढून घ्यायची आहे. पुन्हा इथे 1 मणी असल्यावर आपल्याला 5 मणी ओवून घ्यायचे आहे आणि 6 मण्यांचं सर्कल इथे बनवून घ्यायचं आहे. त्याच मण्यामधून सुई ही बाहेर काढून घ्यायची. आता पुढे 2 मण्यांमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची. आता आपल्याला सुईमध्ये 3 पांढरे मणी ओवून घ्यायचे. 3 आहेत आपल्याकडे. 3 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत. त्यानंतर हा पांढरा मणी आणि त्याच्या बाजूचे 2 पांढरे मणी ह्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. आता पुढे पुन्हा 2 पांढऱ्या मण्यांमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची. आता आपल्याला 3 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत. आता हा पहिला पांढरा मणी आणि त्याच्या समोरचे 2 पांढरे मणी, अशा मण्यांमधून आपल्याला सुई ही बाहेर काढून घ्यायची आहे. आता ह्या तिसऱ्या पांढऱ्या मण्यामधून, म्हणजे आपण पाहू शकता 3 नंबरचा आहे पांढरा मणी, आणि आता जशा प्रकारे आपण ह्या बाजूला केला आहे त्याच प्रकारे आपल्याला सर्व बाजूंनी करून घ्यायचं आहे. पहिले 1 मणी, मग 2 मणी, मग 2 मणी, पुन्हा 1 मणी, अशा प्रकारे संपूर्ण षटकोन पूर्ण करून घ्यायचं आहे. आता शेवटच्या षटकोनमध्ये आपल्याकडे 3 पांढरे मणी आहे. आपल्याला 3 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत. 3 पांढरे मणी ओवणं झालं की ह्या पांढऱ्या मण्यामधून सुई बाहेर काढायची. त्याच्यानंतर आपलं हे षटकोन तयार झालेलं आहे. तर 2-4 मण्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची, फिरवून घ्यायची आणि तिथे गाठ पाडून घ्यायची. अशा प्रकारे आपलं षटकोन तयार झालं आहे. ज्या प्रकारे आपण हे षटकोन बनवले त्याचप्रमाणे आपल्याला अशा प्रकारचे 2 षटकोन बनवून घ्यायचे आहेत. असं एक षटकोन बनवून घ्यायचं आहे. असं एक छोटं षटकोन बनवून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे जे मोठं षटकोन आपल्याकडे आहे त्यावर हे छोटं षटकोन लावायचं आणि त्यावर हे छोटं षटकोन लावायचं. तर आधी मी तुम्हाला कसं लावायचं ते सांगते. तर आधी आपण हे लालवर हे छोटं षटकोन कसं लावायचं ते पाहू. तर सर्वप्रथम षटकोनाच्या एका पांढऱ्या मण्यामधून सुई बाहेर काढून घ्यायची. त्यानंतर लाल मणी ओवून घ्यायचा आणि हा जो लाल रंगाचा षटकोन आहे त्याच्या कोपऱ्यातला हा जो पांढरा मणी आहे त्याच्या ह्या बाजूनी सुई बाहेर काढून घ्यायची.
म्हणजे आपल्याला 2 षटकोनांच्या मध्ये एक एक लाल मणी ओवून घ्यायचा आहे. आता इथे सुद्धा आपल्याला एक लाल मणी ओवून घ्यायचा आहे. आता हा जो वरचा षटकोन आहे त्याच्या कोपऱ्यातल्या ह्याच पांढऱ्या मण्यामधून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे तिथे एक चौकोन तयार झाला आहे. आपण पाहू शकता. आता पुढे 2 पांढऱ्या मण्यांमधून सुई समोर सरकवून घ्यायची. आता या 2 पांढऱ्या मण्यांमधून सुई बाहेर काढून घेऊ. आता इथे एक लाल मणी ओवून घ्यायचा. एक लाल मणी ओवून आपल्याला ह्या 2 पांढऱ्या मण्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता खालच्या षटकोनामधल्या 2 पांढऱ्या मण्यांमधून सुई ही आतल्या बाजूनी काढून घ्यायची. हा एक पांढरा मणी, त्यानंतर त्याच्या बाजूचा हा दुसरा पांढरा मणी. आता आपण जो लाल मणी ओवला होता हा त्या मण्यामधून सुद्धा सुई बाहेर काढून घ्यायची. म्हणजे आपल्याला पूर्ण एक सर्कलमधून सुई बाहेर काढायची आहे. जसा हा लाल मणी. आता पुन्हा वरच्या बाजूचे वरच्या षटकोनाचे हे 2 पांढरे मणी, त्यानंतर हा पहिला पांढरा मणी, त्यानंतर हा दुसरा पांढरा मणी. आता हा कोपऱ्यातला पांढरा मणी ह्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. आता इथे एक लाल मणी ओवून घ्यायचा आहे. म्हणजे कोपऱ्यातला जो मणी आहे तिथे एकाच मण्यामधून करायचा आणि नंतर समोर 2 मण्यांमधून पांढऱ्या मण्यांमधून काढायची सुई. तसा आता कोपऱ्यातला आहे त्याच्यामुळे एक लाल मणी ओवून घ्यायचा आणि खालच्या षटकोनाचा कोपऱ्यातला हा लाल मणी यातून सुई बाहेर काढून घ्यायची. त्यानंतर त्याला लागून जो आपण लाल मणी ओवला होता हा वाला, त्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आणि कोपऱ्यातल्या पांढऱ्या मण्यामधून सुद्धा हा पहा लाल मणी, त्यानंतर हा पांढरा मणी, त्यानंतर आता आपल्याला 2 पांढऱ्या मण्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. हा पहिला पांढरा मणी, त्यानंतर हा दुसरा पांढरा मणी. अशा प्रकारे आपण पूर्ण सर्कल फिरवून आणलाय. आता एक लाल मणी ओवून घ्यायचा आणि खालच्या बाजूचे जे 2 पांढरे मणी आहेत षटकोनाचे त्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. हा पहिला पांढरा मणी, त्याच्या बाजूचा हा दुसरा पांढरा मणी. त्यानंतर हा लाल मणी. दोन षटकोनाला ज्या लाल मण्यांनी जोडतो त्या लाल मण्यांमधून काढायची सुई. तसा हा लाल मणी झाला. त्यानंतर वरच्या षटकोनाचे हे 2 पांढरे मणी. आता
कोपऱ्यातला हा पांढरा मणी इथे आपल्याला लाल मणी होऊन घ्यायचा आहे. आता इथे एक लाल मणी होऊन घ्यायचा. ज्या प्रकारे आपण हे सर्व केलेले आहेत, मणी जोडले आहेत लाल, त्याच प्रकारे सर्व बाजूंनी मणी जोडून घ्यायचे. अशा प्रकारे आपण पाहू शकता एक षटकोनावर दुसरे षटकोन आपण कसं जोडलं आहे. आता ह्या षटकोनांनी हे षटकोन कसे जोडायचे ते तुम्हाला सांगते. आता ह्या षटकोनाच्या कोपऱ्यातल्या ह्या लाल मण्यामधून सुई बाहेर काढून घ्यायची. इथे लाल मणी ओवून घ्यायचा आणि ह्या ज्या पांढऱ्या षटकोनाचा कोपऱ्यातला एक पांढरा मणी त्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. ह्या पांढऱ्या मण्यामधून सुई बाहेर काढून घ्यायची. त्यानंतर आता दोऱ्यामध्ये एक लाल मणी ओवून घ्यायचा आणि वरच्या षटकोनातल्या ह्या लाल मण्यामधून सुई बाहेर काढून घ्यायची. आपण ज्याप्रमाणे 2 षटकोन जोडले आहेत त्याचप्रमाणे हे पण षटकोन जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर सुई 2 मण्यांमधून समोर सरकवून घ्यायची. आता सुईमध्ये एक लाल मणी ओवून घ्यायचा आता खालच्या ह्या 2 पांढऱ्या मण्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची. त्यानंतर हा लाल आणि हे 2 लाल मणी इथून सुई पूर्ण फिरवून घ्यायची. मी आता एक बाजूचं सांगत आहे, तसेच 5ही बाजूंचे मणी जोडून घ्यायचे. हे 2 लाल मणी आणि हे 2 लाल मणी अशा 4ही मण्यांमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची. आता सुईमध्ये एक लाल मणी ओवून घ्यायचा आणि आता खालच्या षटकोनातल्या अगदी समोरचे हे 2 पांढरे मणी यातून सुई बाहेर काढून घ्यायची. त्यानंतर ह्या लाल मण्यामधून सुई वरच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची. आता
हा एक लाल मणी, त्याच्या समोरचा सुद्धा हा लाल मणी, यातून सुई बाहेर काढून घ्यायची. त्यानंतर हा कोपऱ्यातला लाल मणी, यातून सुई वरच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची. आता ज्याप्रमाणे आपण ही पूर्ण बाजू करून घेतली त्याचप्रमाणे पाचही बाजू तशाच करून घ्यायच्या. तुम्ही पण करून घ्या, मी पण करून घेते. अशा प्रकारे आपण पूर्ण बाजू जोडून घेतल्या आहेत. त्यानंतर ह्या 6 मण्यांवर आपल्याला 4-4चे राऊंड करायचे आहेत. आता सुईमध्ये मी 3 पांढरे मणी ओवून घेतले आहे आणि ज्या पांढऱ्या मण्यामधून सुई निघाली आहे त्याच पांढऱ्या मण्यामधून आपल्याला सुई ही पुन्हा फिरवून घ्यायची आहे. अशा प्रकारे इथे एक 4चा राऊंड तयार झाला आहे. पुन्हा सुई समोर सरकवून घ्यायची समोरच्या मण्यामधून आणि सुईमध्ये आता 2 पांढरे मणी ओवून घ्यायचे. आता पहिला जो सर्कल झाला आहे त्याच्या एका मण्यामधून आणि त्याच्या बाजूच्या पांढऱ्या मण्यामधून अशा 2 मण्यांमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची. म्हणजे आपण दुसऱ्या मण्यावर सुद्धा 4चा राऊंड केला आहे. आता सुई समोरच्या मण्यामधून सरकवून घ्यायची. अशा प्रकारे प्रत्येक पांढऱ्या मण्यावर आपल्याला 4-4चा राऊंड करायचा आहे. आता हा तिसरा राऊंड होईल आपला तिसऱ्या मण्यावर. अशा प्रकारे सर्व मण्यांवर 4-4चं चौकोन तयार करून घ्यायचं. आता सुई ही वरच्या बाजूला घेऊन यायची. आता ह्यावर सुद्धा तशाच प्रकारे चौकोन करायचे आहेत. 6 मण्यांवर 6 चौकोन असे 3 राऊंड आपल्याला करायचे आहेत. हा 1, 2 आणि हा 3. आता ह्यावर आपल्याला अशा प्रकारे पुन्हा एक षटकोन तयार करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी आता आपल्याला सुईमध्ये ओवायचं आहे 1 लाल मणी, 3 पांढरे मणी आणि 1 लाल मणी. ज्या मणीमधून सुई निघाली आहे त्याच मणीमधून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. पुन्हा समोरच्या पांढऱ्या मणीमधून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता इथे आपल्याकडे 1 लाल मणी आहे तर आपल्याला 3 पांढरे मणी आणि 1 लाल मणी असे मणी ओवून घ्यायचे. ज्याप्रमाणे आपण हा पहिला सर्कल तयार केला त्याचप्रमाणे बाकी सर्कल पण तयार करून घ्यायचे. आता शेवटच्या सर्कलमध्ये आपल्याकडे 2 लाल मणी आहेत. आपल्याला 3 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि हा जो पहिला लाल मणी आहे त्यातून सुई बाहेर काढायची. अशा प्रकारे आपलं एक षटकोन तयार झालं आहे. आता आपल्याला ह्या 6 मण्यांवर पुन्हा 4-4चे चौकोन तयार करून घ्यायचे आहेत. तर ह्या पांढऱ्या मण्यामधून आपण सुई बाहेर काढून घ्यायची. आता ह्याच्यावर 3 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि ज्या मणीमधून सुई बाहेर निघाली आहे त्याच मणीमधून सुई काढून घ्यायची. आता पुढच्या पांढऱ्या मणीमधून सुई बाहेर काढून घ्यायची. असं एकेका मणीवर करत जायचं. ज्याप्रमाणे आपण 6 मणींवर चौकोन तयार केले तसेच इथे सुद्धा 6 मणींवर चौकोन तयार करायचे आहेत. 2 मणी ओवून घ्यायचे आणि हा पहिल्या चौकोनाचा पहिला मणी आणि त्याच्यानंतरचा हा पांढरा मणी
अशा प्रकारे इथे दुसरं चौकोन पण तयार झालं आहे. आता पुन्हा पुढे पांढऱ्या मणीतून सुई येऊन घ्यायची. अशाच प्रकारे पूर्ण चौकोन तयार करून घ्यायचे. असे आपल्याला 12 राऊंड तयार करून घ्यायचे आहेत. तुम्ही पण करून घ्या, मी पण करून घेते. अशा प्रकारे मी 12 राऊंड तयार करून घेतले आहेत. आधीचे हे 3 राऊंड आणि त्याच्यावरती हे 12 राऊंड, असे आपण 15 राऊंड तयार करून घ्यायचे. आता यामध्ये आपल्याला पेन्सिल घालून घ्यायची आहे, ज्यामुळे आपली समई ताठ राहील. अशा प्रकारे मी पांढरी पेन्सिल घेतली आहे, जी समईमधून दिसणार सुद्धा नाही. तर पहिले थोडीशी शार्प करून घ्यायची आणि अशा प्रकारे ती फिरवत फिरवत खालच्या टोकापर्यंत घेऊन जायची. अशा प्रकारे आपली पूर्ण पेन्सिल आतमध्ये गेलेली आहे आणि समई एकदम ताठ बसलेली आहे. त्याप्रमाणे आता आपल्याला हे 2 षटकोन जोडून घ्यायचे आहेत. ज्याप्रमाणे मी आधीचे षटकोन तुम्हाला कसे जोडायचे सांगितले, तसेच हे 2 सुद्धा जोडून घ्यायचे. आता आपल्याला हे 2 षटकोन कसे लावायचे ते पाहायचे आहे. खालचे 2 षटकोन जोडताना मी लाल मणी वापरले, मी इथे पांढरे मणी वापरले. आता हा षटकोन समईवर लावताना लाल बाजू वर ठेवू. दोरा आधी या 6 पैकी एखाद्या मणीमधून काढून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला पुन्हा इथे एक राऊंड तयार करायचा आहे. त्यासाठी मी आता एक मणी ओवून घेतला आहे आणि वरच्या षटकोनातल्या 6 मण्यांना हे 6 मणी जोडून घ्यायचे आहेत. तर ते जोडताना एक एक चौकोन तयार होतो. वरच्या षटकोनातल्या एका मणीमधून सुई बाहेर काढून घ्यायची. आता पुन्हा एक पांढरा मणी जोडून घ्यायचा आणि ज्या मणीमधून आपला दोरा निघाला आहे, आपण पाहू शकता, त्यातूनच सुई फिरवून घ्यायची. अशा प्रकारे इथे एक चौकोन तयार झाला आहे. पुन्हा पुढे समोरच्या पांढऱ्या मणीमधून सुई सरकवून घ्यायची. इथे एक चौकोन तयार झालेला आपण पाहू शकता. आता पुढे ह्या पुढच्या मण्यामधून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता पहिल्या चौकोनाचा एक मणी, एक खालचा मणी, एक वरचा मणी, तर आपल्याला मध्ये एक मणी ओवून घ्यायचा. आता आपल्याला एका मणीची आवश्यकता आहे, तर एक पांढरा मणी आपण ओवून घेऊ. हे 3 मणी आहे, एक पांढरा मणी आपण ओवून घ्यायचा. आता सुई ही वरच्या सर्कलमधल्या ह्या मणीतून बाहेर काढून घ्यायची. त्यानंतर जो पहिला सर्कल होता त्याच्या मधल्या मणीमधून सुई ही खालच्या बाजूने बाहेर काढायची. म्हणजे सर्कलला सर्कल जोडायचे आहेत आपल्याला. आणि खालच्या पांढऱ्या मणीमधून सुई बाहेर काढून घ्यायची. अशा प्रकारे इथे दुसरं चौकोन तयार होतं. असे चौकोनाला चौकोन जोडत जायचे. ज्याप्रमाणे आपण खाली केलेत ना, तशाच प्रकारे इथे सुद्धा करायचे आहेत. अशा प्रकारे सगळे चौकोन जोडून घ्यायचे. आता इथे शेवटचं चौकोन जे आहे तिथे आपल्याला एका मणीची आवश्यकता आहे. तर आपण एक मणी ओवून घ्यायचा. हा पहा, 1 2 3 4. आता इथे एक मणी हवा आहे, म्हणजे 5 आणि 6 असे 2 चौकोन तयार होऊन जातील. तिथे एक मणी ओवून घेऊ आपण. आता हे पहा, या पांढऱ्या मणीमधून सुई बाहेर काढून घ्यायची. असं दोरा ढिला जरी दिसत असेल तरी पण
ओवल्यावर तो टाईट करून घ्यायचा. दोरा ओढला की टाईट होऊन जातं ते. हे पहा. त्यानंतर जो आत्ता आपण पांढरा मणी ओवला होता ना, त्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची. आता अशा प्रकारे आपला आणखीन एक राऊंड तयार होऊन जातो. अगदी सोपी आहे, काही कठीण नाही आहे. चौकोनाला चौकोन जोडायचे, प्रत्येक मणीवर एक एक चौकोन तयार करायचा. त्यानंतर सुई ही 1-2 मण्यांमधून फिरवून घ्यायची आणि तिथे गाठ पाडून घ्यायची. मी आता 1-2 मण्यांमधून फिरवून घेते आहे आणि तिथे गाठ पाडून दोरा कट करून घ्यायचा. आता वरच्या बाजूला कशा प्रकारे करायचं ते बघू. मी एका लाल मणीमधून सुई ही बाहेर काढून घेतली आहे आणि सुईमध्ये 5 पांढरे मणी ओवून घेतले आहेत. ज्या लाल मणीमधून आपला दोरा निघाला आहे त्याच मणीमधून सुई बाहेर काढून घ्यायची. म्हणजे इथे एक 6चं राऊंड तयार होत आहे. अशा प्रकारे आपल्याला इथे 6-6चे राऊंड तयार करून घ्यायचे आहेत. आता पुढे 2 लाल मण्यांमधून सुई काढून घ्यायची. आता हे 2 लाल मणी आणि पहिल्या सर्कलचा एक पांढरा मणी, अशा प्रकारे 3 आपल्याकडे मणी आहेत. आपण 3 मणी ओवून घेऊ. पहिल्या सर्कलचा हा पांढरा मणी आणि त्याच्या पुढचे 2 लाल मणी, अशा 3 मण्यांमधून आपल्याला सुई ही बाहेर काढून घ्यायची आहे. म्हणजे इथे आपलं दुसरं सर्कल तयार होतं. आता पुन्हा पुढे सुई ही 2 लाल मण्यांमधून बाहेर काढून घ्यायची. हा पहिला आणि हा दुसरा. आता आपल्याला 3 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत. आता सुई ही सेकंड सर्कलच्या पहिल्या पांढऱ्या मण्यामधून ओवून घ्यायची. त्यानंतर 2 लाल मण्यांमधून काढून घ्यायची. त्यानंतर ह्या एका लाल मणीमधून बाहेर काढून घ्यायची. इथे फक्त एकाच लाल मणीमधून काढायचं. आता इथे एक पांढरा मणी आपल्याकडे आहे तिसऱ्या सर्कलचा आणि हा लाल मणी आहे. आपल्याला 4 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत. ज्याप्रमाणे आपण बाकी षटकोन करतो त्याचप्रमाणे हे पण करायचं आहे. अशा प्रकारे संपूर्ण षटकोन तयार करून घ्यायचा आहे. आपण पाहू शकता अतिशय सुरेख अशी समई तयार होत आहे. आता आपल्याला आणखीन एक राऊंड तयार करायचा. आता आपल्याला ह्या मण्यांवर पुन्हा सर्कल तयार करायचे आहेत. तर ह्या पांढऱ्या मण्यामधून मी सुई बाहेर काढली होती. आता इथे आपल्याला 5-5चे राऊंड तयार करायचे आहेत. तर मी 4 पांढरे मणी ओवून घेतले आणि ज्या पांढऱ्या मणीमधून आपली सुई निघाली होती तिथूनच मी पुन्हा बाहेर काढून घेतली. अशा प्रकारे इथे आपलं 5चं सर्कल तयार झालं आहे. पुढे आता 2 पांढऱ्या मण्यांमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची. आता आपल्याकडे 3 पांढरे मणी आहेत. आपल्याला 2 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत.
आता पहिल्या सर्कलचा हा पांढरा मणी आणि त्याच्या पुढचे 2 पांढरे मणी, अशा प्रकारे 3 मण्यांमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची. आता पुन्हा समोरच्या 2 पांढऱ्या मण्यांमधून आपल्याला सुई ही फिरवून घ्यायची आहे. आता आपल्याकडे पुन्हा 3 पांढरे मणी आहेत. आपल्याला 2 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत. आता हा एक पांढरा मणी आणि हे 2 पांढरे मणी, अशा 3 पांढऱ्या मण्यांमधून आपल्याला सुई ही काढून घ्यायची आहे. पुन्हा पुढे 2 पांढऱ्या मण्यांमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची. मी तुम्हाला एक बाजू सांगितली आहे, तशाच प्रकारे 5ही बाजू करून घ्यायच्या, म्हणजे आपल्या षटकोनाची ही डिझाईन तयार होते. आणि दोरा व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचा, त्यामुळे आपल्या समईला आकार येतो. आता पुढे ह्या मणीमधून सुई बाहेर काढून घ्यायची. आपण पाहू शकता अतिशय मस्त आकार येतोय समईला. आता पुढे ह्या पांढऱ्या मणीमधून सुई बाहेर काढून घ्यायची. आता आपल्याकडे 2 पांढरे मणी आहेत, 3 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत. ज्याप्रमाणे आपण ही बाजू केली त्याचप्रमाणे संपूर्ण बाजू करून घ्यायच्या. आपण पाहू शकता समईचा आकार आलेला आहे. आता आपल्याला इथे एक 4-4 नंबरचे मणी जोडायचे आहेत. तर मी त्यासाठी घेतले आहेत 4 नंबरचे कथ्या कलरचे मणी. तुमच्या आवडीने तुम्ही कोणतेही घेऊ शकता. फक्त आपल्याला जिथे ज्योत असते तिथे एक 6 नंबरचा पिवळा मणी आणि एक क्रिस्टल मणी असे जोडून घ्यायचे आहेत. आता हा ज्योतीच्या आधीचा मणी आहे, म्हणून तिथे मी एक कथ्था 4 नंबरचा जोडून घेते आहे. त्यानंतर या एका पांढऱ्या मणीमधून सुई बाहेर काढायची. तिथे एक क्रिस्टल मणी आणि एक पिवळा मणी असे ओवून घ्यायचे. मी असा लांबोळका क्रिस्टल मणी घेतला आहे ज्योतीच्या आकाराचा, म्हणजे ज्योत अशी दिसली पाहिजे. त्यानंतर पिवळा मणी सोडून द्यायचा आणि ह्या क्रिस्टल मणी आणि त्याच्या अगदी लागून असलेला पांढरा मणी यातून सुई बाहेर काढून घ्यायची आणि दोरा घट्ट व्यवस्थित ओढून घ्यायचा. पुढे आता एक कथ्था मणी ओवून घ्यायचा आणि त्याच्या पुढचाच पांढरा, म्हणजे प्रत्येक पांढऱ्या मण्याला एक एक कथ्था मणी जोडायचा आणि ज्योतीच्या ठिकाणी एक क्रिस्टल मणी आणि एक पिवळा मणी असे ओवून घ्यायचे. आता ज्याप्रमाणे आपण हे असे मणी जोडले आहेत त्याचप्रमाणे संपूर्ण समईला अशा प्रकारे जोडून घ्यायचं आहे. पाहू शकता समई पूर्ण तयार झाली आहे. तर नक्की तयार करून पहा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जय गजानन.